म्हणजे समिता पाठी पठा. हो आता जायचं आहे मुली दुसऱ्याच्या रानामध्ये जायचं आहे. आता कशाचा जायचं आहे ना. हो ना. आणि पुन्हा आम्हाला म्हणजे माझी बहीण आहे तर बहिणीला आम्हाला साडी घेऊन त्याला जायचं आहे. म्हणजे ते ऐरपट्टी त्याच्या घरी लग्न आहे म्हणते कुठतरी ऐर घ्यायचं आहे. मी घ्याला का ना 1000-1200ची साडी म्हणजे लोक म्हणू शकते म्हणजे का मी लग्नात गेल्यावर वाटे भावन का 100 साडी घेतली का असे म्हणते म्हणजे लोक बरोबर दिसत नाही म्हणजे 1000-1200ची साडी घे म्हणजे ठीक आहे म्हणलं. आता घ्यायचं म्हणलं काय करायचं म्हणलं. आता नोकरीत ते मला करून टाकू म्हणलं. आता म्हणलं कसं आहे आता गेल्या वर्षी आहे दुष्काळ या वर्षी आता पाणी पडत नाही ढगाळे वातावरण होणार अशी याची 20 तारीख आहे. येते म्हणून सांगता पाणी माहीत नाही येते नाही येत पण चालू आहे आता आमचा प्रश्न आहे. आता जे पाहिलं जाईल मिळता कोणालाही मागून ना 1000-1200 रुपये. आता कोणाला मागणार आता मजुरीनं जातो त्याईलेच मागतो. त्याईलेच मागतो. सांगतो त्याईले साडी घ्यायला पैसे मागतो दे म्हणतो त्यावेळी मग काय होतं कसं आहे भावांनो जीवनामध्ये लई गोष्टी राहील. कठीण परिस्थितीमध्ये आम्ही मनाच्या इच्छा पूर्ण करत कंबरले पैसा बांधून ठेवतो. अनेक वाटते हे घ्यावं ते घ्यावं अनेक गोष्टी येते वेगळ्या देण्याच्या पण आम्ही जिभेचे चोचले न पुरवता कंबरले पैसा बांधून ठेवतो. हो कधी कोण्याही वेळी कामी येते. पहिले हे आपले लहानच्या खोलीमध्ये कसं बसत आहे अजून बसता येत नाही उठता येत नाही 2 पावणे सपात नाही अशी कंडिशन. लहानपणापासून त्यामागे हेच चाललं देणं घेणं देणं घेणं. तसं आपल्याकडे जास्त शेती नाही माझ्याकडे जास्त शेती आहे. तसा नियमानुसार त्याने घ्यायला पाहिजे कोणतं बोरगून हे कोणतं ऐर फैर त्याने घ्यायला पाहिजे पण जास्त त्रास आम्हाला व्हावं लागते मोठा असल्यामुळे. मग तो मेला तरी चालते नाही मी मेलो तरी काही फिकर नाही. लहानपणापासून मला गाळून टाकलं भावांना. काल आमच्या नातेवाईकाचं भासं होतं हो भासं ना भासं होतं पण त्याचं आम्ही नाही गेलो काहून गेलं तर कसं आहे 4 पैसे तो खर्च येते म्हणलं का जातं म्हणलं. पुन्हा बहिणीचा फोन आला होता आदल्या दिवशी का मला एक साडी घेऊन दे बा कसं आहे काय म्हणून. यावर्षी बहिणीचं तसं डोळ्याच्या ऑपरेशनने काढून टाकलं म्हणजे आपण कसं आहे टेक्निकल शेती करतो अमृत पॅटर्नने शेती केली. शेतीला लागला 50,000 खर्च 57,000चा कापूस झाला 7,000 नफा. कसं जीवन जगत असं म्हणजे त्या भावले पैसे मागून आजपर्यंत जीवन जगलो तर ते आता असे चालते. आता पट्टी हे ते असं तसं जीवन जगणं म्हणजे लई मुश्किलचं काम आहे. ते आपण पमाटेने नाही का जीवनामध्ये तसं जीवन जगाचं भेट नाही मागायची औषध भेट नाही मागली तर आता वेळ आली होता. आता बहिणीसाठी आता असे 1000-1200 रुपये आता साडीसाठी मागा लागतात. आता आपण औषध भेट नाही मागली आणि बापाने भेट नाही मागली. कंडिशन यावर्षी खराब असल्यामुळे बैल इकून टाकले 60,000 नाही 60 मधले नाही 30,000 पण कमीत कमी 15,000 देतो म्हणे पण अजून काही दिले. त्याने मी बाजारामध्ये गेलो होतो तसं आम्ही बाजारात जात नाही 3-4 गुरुवार झाल्यानंतर मी बाजारात गेलो तर त्याला म्हणलं मी म्हणलं 15,000 मध्ये आता पैसे काम करत आहे ते आता पैसे काही खरं नाही म्हणजे आता म्हणजे ते आता गेलेले पुढच्या पैसेवर कापसावर गेलेले पैसे म्हणजे आता यावर्षी असा दुष्काळ आहे कापूस होईल कवा आणि ते पैसे देईन कवा अशी आता कंडिशन आहे. आपल्याला ज्या लागते आपल्याला साडी घेऊन द्यायला लागते. मी आता बैल नसल्यामुळे भाड्याने शेती वाहिली भाडं द्यायला पैसे नव्हते तर मी 3.5 दिवस त्याच्यात कामाला गेलो पैसे खंडवले. आता पाणी येते नाही येत माहीत नाही यावर्षी. जर आला पाणी कोणतं आपण पेरणी केली शेतामध्ये तर त्याच्या निंदण खोडपण औषध फवारणी कसं करणं ते माहीत नाही. अंगावर कपडे लत्ते आपण तर सोलं सांगू बिना लसणाच्या कांद्याच्या फोडण्या देऊन आमच्या भाज्या बनत आहेत. आता हे वर्ष कसं तरी जाईल पळत झडत कसं तरी पुढचं वर्ष कसं येणार माहीत का माहीत या वर्षाची कंडिशन आहे. मित्रांनो पुढचा व्हिडिओ येणार आहे. आम्ही साडी घाली चाललो परगावी काय काय घडते बहीण येणार आहे असं तसं अनेक गोष्टी दाखवणार आहोत तर तो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर हाईप करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. तुमच्या कमेंट आम्ही वाचत असतो आम्हाला बरं वाटते तुमच्या कमेंट वाचून. आणि आमच्या गावाकडचे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा. भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार.